माझा होशील ना या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. गौतमी सध्या नाटकांमध्येही प्रचंड बिझी आहे. पण वेळात वेळ काढून गौतमी आणि तिची बहीण म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दोघीही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या दोघींचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आपल्याला माहीतच आहे की काही महिन्यांपूर्वीच गौतमीने मुंबईत स्वतःचं घर घेतलं. आता या वास्तूचं इंटेरियर कम्प्लीट झालं असून एक आलिशान घर तयार झालं आहे. पाहूया गौतमीच्या नव्या घराची खास झलक. गौतमीच्या घराची रंगसंगती प्रत्येकालाच भावणारी आहे. घरात लाकडी वस्तूंचा केलेला वापर घराला अजूनच आलिशान बनवतोय. गौतमीने या व्हिडिओमध्ये घराचा हॉल, किचन, बेडरूम सगळ्याचीच सफर घडवली आहे. गौतमीच्या लग्नाविषयी सांगायचं झालं तर गौतमीने डिसेंबर 2023 मध्ये स्वानंद तेंडुलकर सोबत लग्नगाठ बांधली. तोही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. आता त्यांनी हक्काचं घर घेतलं असून त्याचं उत्तम इंटिरियर केलं आहे. या व्हिडिओवर गौतमीचं सगळ्यांनीच अभिनंदन केलंय. गौतमी आणि स्वानंद यांच्या नात्याची ही एक गंमत आहे. ते प्रेमात पडल्यावर जेव्हा घरी सांगायची वेळ आली तेव्हा काय घडलं होतं पाहूया या खास व्हिडिओतून. गाईज, जेव्हा तुम्ही घरी सांगितलं पहिल्यांदा आई बाबांना, आपण कितीही म्हटलं की ठीक आहे आई बाबा लगेच हो म्हणतील किंवा ते कन्व्हिन्स होतील, तरी पण ना ते कुठेतरी एक प्रेशर असतं की मी माझ्या आयुष्यातल्या एका मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल माझ्या आई बाबांना सांगते की मला ह्याच्याशी लग्न करायचं किंवा मी डेट करते किंवा रिलेशन मध्ये व्हॉट एव्हर. तो दिवस कसा होता, कसं सांगितलं आणि कोणी पहिले सांगितलं? कोणी पहिले सांगितलं माहित नाही कोणी पहिले सांगितलं, बट इट वॉज व्हेरी बोलता फ्लो रे, फ्लो मध्ये. घरचे आपले महा हुशार असतात. स्मार्ट, कोणाशी बोलतोय, कुठे चाललोय. माझ्या आईला तर कळलं होतं की, आणि मुळात ॲज आय सेड की माझ्या घरी ती वाईबच नाही की मराठी सिरियल बसून बघणं. त्यामुळे माझ्या आईला त्याचे बाबा बघतात. माझे बाबा बघतात. ठीक आहे, तर बाबांचं आणि माझं इक्वेशन कसं आहे, हॅलो एवढं इक्वेशन म्हणजे खूप असं भारी इक्वेशन नाही. अरे हा म्हणजे चिल्ल आहेत माझे बाबा, तर त्यांना माहितीच नव्हतं एकदम ते. हा, तर त्यामुळे माझ्या आईचं असं झालं की अच्छा बरं गौतमी करून कोणतरी आहे का, ती 3 कॉल येऊन गेले तिचे आता. एवढं कॅज्युअल होतं. म्हटलं हो अगं वी आर सीइंग इच अदर. अच्छा ठीक आहे, फेअर. तसं झालं. कट टू मला असं इमॅजिन नाही होतं मधली स्पेस. शी इज कमिंग टू माय होम, दे आर चिलिंग, जेवतोय वगैरे, गप्पा गोष्टी, हाच सीन आठवतोय. त्याचा मधला फेज आठवतच नाही मला. तो मधला फेज नाही आठवत आहे. आणि हिच्या घरचं झालं तर मी हिच्या घरी पुण्यात पडीक असायचो ना. पुण्यात माझी मीटिंग लागली, पुण्याला आलो की हिच्याच घरी राहायचो. त्यामुळे हिच्या घरचे आई बाबा ही नसेल तरी चालेल, मी असलो पाहिजे. म्हणजे ही असायची अर्थात पुण्यात असताना, पण त्यांना ठीक आहे स्वानंद येतो ना, ठीक आहे येऊ. तर मी तिथेच. त्यामुळे हिच्या पेरेंट्सना तर नंतर मला सुरुवातीला जेव्हा सांगितलं तेव्हा आई अजून अशी होती, कारण ती भेटली नव्हती. कारण तो मुंबईचा. बाकी हे बघ, आयुष्यात सगळ्यांनीच डेटिंग केलेलं असतं भरपूर. म्हणजे लफडी जी असतात ती प्रत्येकाची आधीची असतातच काही ना काही. पण आईने त्याला पाहिलं नव्हतं कधी, किंवा ती भेटली नव्हती. आणि त्यात तो मुंबईला सतत वगैरे. आणि तिला एकूणच माझ्या चॉईसेस बद्दल डाऊट होता आयुष्यात. किती ऑनेस्ट उत्तर दिलं हिने. वा वा वा. हा, म्हणजे आपली मुलगी बरोबर चॉईस घेईलच याची काही तिला खात्री नव्हती फारशी. त्याच्यामुळे ती थोडी आधी अशी होती की गौतमी जरा, कारण तेव्हा मुलं बघायला सुरुवात झाली होती. जी मुलं बघत होती, मुलं बघत होते तेव्हा. म्हणजे मी नव्हतेच बघत फारसं काही, पण घरचे आणि मी पण हा ठीक आहे हे बरं दिसतंय याच्याशी बोलते ओके वगैरे, हे अशा झोन मध्ये आमचं चाललेलं होतं घरात सगळं. तर त्याच्यात आईला असं झालं की हे क्या अचानक से, आत्ता का मी पैसे भरले तुझे मॅट्रिमोनीसाठी, आत्ता पैसे भरले ना मी, आणि मग आधी तरी करायचं होतं जे काही होतं ते, माझे पैसे तरी नसते गेले. असं मला आठवलं मी पहिला सांगितलं होतं, कारण का हिला अजूनही स्थळं येत होती
आणि मी तिला विचारलं होतं की अगं तू बघणार तू थांबतेस ना जरा आता बघायचं, नको बघूस आता, आपला आहे ना आहे ना आता आपलं, लफडी. तर का बघतेस? म्हणलं अरे आईला सांगितलं नाही अजून. म्हणलं सांगू मग आईला, त्यात काय. हा. तर बोलले नाही मी सांगते पण मला मी माझी स्पेस घाबरले होते लागेल, हे सांगताना खरं मला माझी म्हणायचं. स्पेस लागेल, मला माझी स्पेस लागेल. म्हणलं ठीक आहे टाइम नो वरीज, पण ऍटलीस्ट मुलं तरी नको बघूस. विचारा रे. म्हणजे उद्या आलं कोणी तर, आणि आवडूच शकतो यार कधी कधी फर्स्ट मीटिंग Insecure झालं होतं. त्यावेळेला आवडलं इन्सिक्युअर झालो होतो. म्हटलं आवडलं तर काय करशील? अरे कसं आवडेल अरे, मी नाही अरे आवडू शकतो अरे. 1% 1% chance असू शकतो. हा, म्हणजे किमान एक 4-5 पोरांना भेटलीस तू त्यानंतर. एवढं नाही रे, तीन- तीन एक लोकांची तुम्ही डेट बोलले करत मी. असताना हो हो हो. नाही नाही डेट म्हणजे हा डेट करत असताना अजून आमचं भेटली असं म्हणजे काही- कॉल हा. वगैरे झाले, कॉल्स बेसिक आईने ती गेलीच नाही, ती सांगितल्यामुळे. फोनवरतीच नाही म्हणाली. मी फोनवरच प्रत्येकाशी बोलून की हा नाही मला नाही आवडत नाही आवडत नाही आवडत. मी बेसिकली त्यांचाही वेळ वाया घालवला 2-3 मुलांचा बिचाऱ्या. आणि अगदी अर्ली फेज मध्ये early म्हणजे phase, हा, खूप सुरुवातीचे 2-3 महिने हे चाललं ओके. की जेव्हा वी वर ऑल्सो ट्राईंग टू एक्सप्लोअर रिलेशनशिप, आणि तिने घरी सांगितलं होतं, मी माझ्या घरी माहिती नव्हतं त्यावेळीची गोष्ट, कारण का तिच्या घरी खूप प्रेशर चाललं. बरोबर. हो, कारण मी आता म्हणजे 30 अशा यांनी आपल्या घरी एक आपोआपच थोडंसं होतं ना की अरे आता कर लग्न, किंवा आता बघायला तरी लाग, म्हणजे 1-1.5 वर्षानंतर कधीतरी लग्न होईल. म्हणून मग मी त्या प्रेशर खाली येऊन की बाबा चल बघूया at least, हा. हा. त्यामुळे मला आईला सांगताना आणखीन जास्त प्रेशर होतं. आणि वेराज माझे बाबा चिल होते. हो हो. बाबांचं काही म्हणणं होतं, बाबा एकूणच मध्ये ना थोडेसे असेच, कुणी नवीन मुलगा बिलगा आला, मित्र असेल कोणी असेल तर ते हाय एवढंच करतात जनरली. तर ते पहिल्या दोन वेळेला यालाही असंच होतं, यार तिथे पापा बोलतेही नाही यार रोज, ते चिडलेत का, त्यांना आवडत नाही का मी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी.